नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पॉइंट सजीवातील ऊर्जा निर्मिती म्हणजे विनॉक्स शोषण म्हणजे कालचा जो आपण चार्ट बघितला होता त्याचं शाब्दिक याच्यामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत. काल आपण दोन चार्ट पाहिले, पहिला आणि दुसरा. तर या चार्ट मध्ये आपण बघितलं की बाबा काही ऑक्सिशोषण होते, काही विनॉक्स शोषण होते. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की बाबा कर्बोदकेचं ग्लुकोज कर्बोदकेनंतर कर्बोदकेमध्ये असलेलं ग्लुकोजचं विघटन होईल, विघटनानंतर पायरिक आम्ल तयार होईल, पायरिक आम्लानंतर त्याच्यामध्ये ॲसिटिक कोएन्झाइम रूपांतर होईल, ॲसिटिक कोएन्झाइम झालं तर काय होईल, करेक्ट चक्र तयार होईल आणि करेक्ट चक्र तयार झालं तर CO2 H2 आणि ऊर्जा तयार होईल. त्याचबरोबर आपण बघितलं की बाबा बाजूला स्निग्ध पदार्थ होते, स्निग्ध पदार्थाचं मेदाम्लामध्ये रूपांतर झालं, मेदाम्लाचं डायरेक्ट ॲसिटिक कोएन्झाइम झालं, करेक्ट चक्र तयार झालं आणि CO2 H2 ऊर्जा तयार झाली. त्यानंतर त्या साईडला आपण बघितलं की प्रथिनेचं अमिनो आम्लामध्ये तयार झालं, अमिनो आम्लाचं रूपांतर कशामध्ये झालं, अमिनो आम्लाचं रूपांतर प्रथिनेचं अमिनो आम्लामध्ये झालं, अमिनो आम्लाचं ॲसिटिक कोएन्झाइम झालं, करेक्ट सायकल तयार झाली आणि CO2 H2 आणि ऊर्जा मिळाली. ठीक आहे. त्या बाजूला आपण बघितलं की कर्बोदके होतं, ग्लुकोजचं विघटन झालं, पायरुव्हिक आम्ल तयार झालं, किण्वन घडलं. त्याचं किण्वन घडल्यावर काय तयार झालेलं आहे, व्हिनेगार किंवा जीवनसत्व तयार झाले. कोणाच्या मदतीने, मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सूक्ष्मजीवाच्या मदतीने. त्यानंतर बघितलं की त्या बाजूला पायरुव्हिक आम्ल तयार झालं होतं, पायरुव्हिक आम्लाचं किण्व झालं, अल्कोहोल झालं, अल्कोहोलचं किण्व झालं, पुस्तक अल्कोहोल नंतर किण्व तयार झालं, किण्वन महत्त्वाचं. त्या बाजूला पण तसंच झालं होतं. ठीक आहे. लॅक्टिक आम्ल तयार झालं होतं. लॅक्टिक आम्ल हा स्नायूमध्ये असतो, आपल्या स्नायूमध्ये. ठीक आहे. दह्यामध्ये पण असतो आणि स्नायूमध्ये पण तयार होतो. ठीक आहे. तर हे दोन आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, दोन काय. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे समजावून घेणार आहोत. ठीक आहे. हे बाबा याच्यामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे बघा. पहिला त्यांनी सांगितलेलं आहे की काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही म्हणजे बघा सानिध्यात, काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. सानिध्यात म्हणजे जिथं ऑक्सिजन आहे तिथे हे काही सजीव राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन शिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. पण इथे काय सांगतं, काही म्हणजे काही, सर्वच नाही. म्हणजे आपण मानवाचा जर विचार केला तर माणूस जगू शकतो का ऑक्सिजन नसेल तिथं, नाही. बरोबर. म्हणजे ऑक्सिजन पाहिजे म्हणजे पाहिजे. पण काही सजीव असे आहेत की जे सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही. ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे. आता आपण म्हणतो की ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचा आहे. कशासाठी? श्वसनासाठी. ऑक्सिजन काय आहे? महत्त्वाचा आहे श्वसनासाठी. पण आपला पॉइंट कुठला आहे? विनॉक्सिशन. म्हणजे तिथं ऑक्सिजन असणार का नसणार? ऑक्सिजन तिथं नसणार आहे. ऑक्सिजन तिथं नसणार आहे आणि ऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन तिथं असणार आहे. ऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन असणार आहे, विनॉक्सीमध्ये ऑक्सिजन असणार आहे. म्हणून पहिलाच त्यांनी वाक्य काय वापरलंय, काही सजीव म्हणजे सर्वांमधलं काही सजीव काय ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. मग तुम्ही तिथं आहे करशील, नाही. आहे कधी झालं असतं? जेव्हा ऑक्सिशोषण असतं. पण नाही कधी झालं? जेव्हा विनॉक्सिशोषण असेल. कारण तिथं ऑक्सिजनच नाहीये. विनॉक्सिशोषण तिथं ऑक्सिजनचं प्रमाणच नाहीये, म्हणून ते काय झालेलं आहे, विनॉक्सिशोषण झालेलं आहे. ठीक आहे. म्हणून आपलं दोन स्टेप जे होते श्वसनाचे तर दोन असेच होते की ऑक्सिशोषण आहे आणि विनॉक्सिशोषण आहे. ऑक्सिशोषणामधनं आपल्याला माहिती आहे ऑक्सिशोषणामध्ये जे आपण बघितलं ग्लुकोजचं पूर्णपणे विघटन होतं आणि विनॉक्सीमध्ये अपूर्ण विघटन होतं. ठीक आहे. बघा, तर हे काही सजीव कोण आहे? तर हे आहेत जीवाणू. अनेक जीवाणू हे काय करू शकत नाहीत, ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. काही जीवाणू. ठीक आहे. किंवा अनेक जीवाणू. फक्त जीवाणू हा म्हणजे काही सजीवांपैकी फक्त जीवाणू ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. ठीक आहे. बाकीचे मग काय करतात, ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकतात. बाकीचे सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकतात. पण अनेक जीवाणू हे O2 च्या सानिध्यात म्हणजे ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. परत त्याला सोडून बाकीचे ऑक्सिजनच्या सानिध्यात म्हणजे त्याच्यामध्ये मानव येतं, प्राणी येतात, बाकीचे वनस्पती येतात, ते राहू शकतात. ठीक आहे. म्हणजे CO2 वनस्पती घेतात, ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणजे त्यांना ऑक्सिजन बाहेर सोडण्याची प्रक्रिया ते करत असतात. म्हणल्यावर त्यांना पण ऑक्सिजनची गरज आहे. ठीक आहे. म्हणजे जीवाणू फक्त एक ऑक्सिजनचा वापर करत नाही आणि ऑक्सिजनचा वापर करत नाही आणि ते जगू पण शकत नाही. ठीक आहे. पुढे अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी
अशा सजीवांना ऊर्जा मिळण्यासाठी विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करतात. विनॉक्सी श्वसनाचा म्हणजे कोणते सजीव, जे काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही, म्हणजे जीवाणू, म्हणजे असे सजीव काय करतात ऊर्जा मिळवण्यासाठी. आपल्याला माहिती आहे फक्त हे ऊर्जा मिळवण्यासाठी चालू आहे, श्वसन कशासाठी चालू आहे, हा ऊर्जा मिळवण्यासाठी चालू आहे. बाकीचं कोणतेही आपल्याला गोष्ट नको आहे, कोणतेही घटक नको आहे, फक्त ऊर्जा मिळवण्यासाठी हे धडपड चालू आहे. आणि म्हणून जेव्हा काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात जगू शकत नाही तर ते काय करतात विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करतात. कशाचा? विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करतात किंवा विनॉक्सी श्वसन करायला चालू करतात. म्हटल्यावर इथं ऑक्सिजन काय आहे? नाही आहे, ऑक्सिजन नाही. म्हणून म्हणजे हे कोण असणार आहे? जीवाणू असणार आहे, अनेक जीवाणू असणार आहे. हे कोण असणार आहेत? अनेक जीवाणू जे ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही, ते विनॉक्सी श्वसन करतात, म्हणजे ऑक्सिजनचा वापर न करता पण ऊर्जा निर्मिती करतात. ठीक आहे. पुढे विनॉक्सी श्वसनाचे 2 टप्पे आहेत. विनॉक्सी श्वसनाचे 2 टप्पे आहेत, जे काल आपण चार्ट मध्ये बघितलं. पहिला टप्पा तर त्याचा ग्लुकोजचं विघटन असतं. प्रत्येक टप्प्यामध्ये ऑक्सिजनमध्ये आणि विनॉक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं विघटन हे होतच. म्हणजे कर्बोदके आपल्याला ऊर्जा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त वापरलं जातं, त्याच्यानंतर ग्लुकोजचं विघटन होणारच. ग्लुकोज विघटन का ग्लुकोजचं विघटन झालं? कारण हा कर्बोदकामध्ये महत्त्वाचा घटक कोणता आहे? ग्लुकोज आहे, बरोबर. मग पहिला महत्त्वाचा मुद्दा काय? ग्लुकोजचं विघटन. आणि त्यानंतर होतं किण्वन, जे काल आपण बघितलं होतं. किण्वन म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचं दुसऱ्या पदार्थात रूपांतर करणं, ते सूक्ष्मजीवामार्फत किंवा विक्रियामार्फत. सूक्ष्मजीवामार्फत करा किंवा विक्रियेमार्फत करा. ठीक आहे. विक्रिय तुम्हाला सहविक्रिय का जर सांगितलं होतं, सहविक्रियांच्या माध्यमातून. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? किण्वन. मग काल आपण बघितलं अल्कोहोलचं किण्वन, याचं पायरुव्हिक आम्लाचं किण्वन झाल्यावर अल्कोहोल तयार झालं. ठीक आहे. पायरुव्हिक आम्लाचं किण्वन झाल्यावर तिथं पुढे जाऊन लॅक्टिक आम्ल तयार झालं. ठीक आहे. हे 2 टप्पे म्हटल्यावर ग्लुकोजचं विघटन आणि किण्वन हा दुसरा टप्पा. किण्वन हे 2 टप्पे आहेत. कशाचे? विनॉक्सी श्वसनाचे. हे 2 टप्पे कशाचे आहेत बघा? विनॉक्सी श्वसनाचे हे 2 टप्पे आहेत. समजलं? परीक्षेला विचारणार विनॉक्सी श्वसनाचे महत्त्वाचे 2 टप्पे कोणते? तर ग्लुकोजचं विघटन आणि कोणतं आहे? किण्वन. कुठलं आहे? किण्वन. बाकीच्या याच्यामध्ये कुठलं लिहायचं नाही. म्हणजे विनॉक्सी श्वसन मध्ये 2 टप्पे काय आहेत? ग्लुकोजचं विघटन आणि किण्वन. हे 2 तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ग्लुकोजचे विघटन अपूर्ण होऊन कमी प्रमाणात ऊर्जा निर्मिती होते. आता हा पहिली स्टेप घेऊया. ग्लुकोजचं विघटन. पहिला टप्पा काय? ग्लुकोजचं विघटन. मग या ग्लुकोजच्या विघटनामध्ये जर समजा ग्लुकोजचं विघटन अपूर्ण झालं, बघा शब्द काय आहे? अपूर्ण. म्हणजे पूर्ण याचं विघटन घडलं नाही, म्हणजे कोणत्या तरी प्रॉब्लेमवर पूर्ण विघटनाचं घडलं नाही, म्हणजे त्या ग्लुकोजचं विघटन अपूर्ण झालं, कमी झालं, पूर्ण झालं नाही, तर तिथं कमी प्रमाणात ऊर्जा मिळते. तिथं कमी प्रमाणात काय मिळते? ऊर्जा मिळते. त्या बाजूला आपल्याला कमी प्रमाणात ऊर्जा मिळालेली आहे हे दिसून येतं. म्हणजे अतिशय कमी प्रमाणात ही ऊर्जा असते. अतिशय कमी प्रमाणात काय असते? ही ऊर्जा असते. म्हणजे ग्लुकोजचं विघटन होऊन अपूर्ण झालं, म्हणजे ग्लुकोजचं विघटन अपूर्ण झाल्यावर तिथं कमी प्रमाणात ऊर्जा मिळते. कमी प्रमाणात काय मिळते? ऊर्जा मिळते. ठीक आहे. हे समजलं? तर हे लक्षात ठेवा. म्हणजे ग्लुकोजचं विघटन झालं, अपूर्ण झालं तेव्हाच कमी ऊर्जा मिळते, आणि ग्लुकोजचं विघटन पूर्ण झालं तेव्हा जास्त ऊर्जा मिळते. ग्लुकोजचं विघटन पूर्ण झालं तेव्हा जास्त ऊर्जा आपल्याला मिळत असते. ठीक आहे. हे समजलं? पुढं ग्लुकोजचं विघटनातून तयार झालेले पायरुव्हिक आम्ल. आता इथे ग्लुकोजचं कसं विघटन झालंय? अपूर्ण विघटन झालंय. मग या ग्लुकोजचं विघटन झाल्यावर, अपूर्ण विघटन झाल्यावर त्याच्यातनं आपल्याला पायरुव्हिक आम्ल मिळतं. काय मिळतं? पायरुव्हिक आम्ल. काय मिळतं? पायरुव्हिक आम्ल. म्हणजे ग्लुकोजचं विघटनातून तयार झालेलं पायरुव्हिक आम्ल आपल्याला मिळतं. आणि पायरुव्हिक आम्ल पासून विकराच्या मदतीनं, म्हणजे पायरुव्हिक आम्ल जे तयार झालं ग्लुकोजच्या विघटनातून, म्हणजे ग्लुकोजच्या विघटनातून काय तयार झालेलं आहे? पायरुव्हिक आम्ल जे तयार झालेलं आहे ते विकराच्या मदतीनं त्याचं रूपांतर कार्बनी आम्लामध्ये होतं. कार्बनी आम्लामध्ये होतं. कार्बनी आम्लामध्ये म्हणजे सेंद्रिय आम्ल बनतं. कार्बनी आम्ल आणि सेंद्रिय आम्ल सारखेच. बघा कार्बनी आम्ल, कार्बनी आम्ल म्हणजे कुठला अवघड शब्द आला असं नाहीये. कार्बनी आम्ल म्हणजे तसं सेंद्रिय आम्ल.
मग सेंद्रिय आणि कार्बनी आम्ल एकच आहेत का? कार्बनी आणि सेंद्रिय आम्ल एकच आहेत कारण त्यामध्ये जास्त कार्बन असतं. काय असतं? कार्बन जास्त असतं. म्हणजे तुमचा लॅक्टिक आम्ल जे दह्यामध्ये असतं हा एक आहे कार्बनी आम्ल आहे. जे आपण ते चार्ट मध्ये दाखवलं, त्या बाजूच्या चार्ट मध्ये दाखवलं दिसतंय. पायरिक आम्लाचं रूपांतर विघटन झालं, ग्लुकोजचं विघटन झालं तर पायरिक आम्ल तयार झालं होतं. पायरिक आम्लानंतर काय झालं होतं? किण्वन घडून काय तयार झालं होतं? कार्बनी आम्ल म्हणजे लॅक्टिक आम्ल तयार झालं होतं. कार्बनी आम्ल म्हणजे लॅक्टिक आम्ल. आणि या बाजूला काय तयार झालं होतं? पायरिक आम्लाचं किण्वन झाल्यावर अल्कोहोल तयार झालं होतं. बरोबर, अल्कोहोल म्हणजे जे पहिली स्टेप आहे ग्लुकोज विघटन मध्ये. मग हे ग्लुकोज विघटन काय होतं? पायरुव्हिक आम्लाचं विकराच्या मदतीने कार्बनी आम्लामध्ये होतं आणि किण्वनच्या मदतीने अल्कोहोल मध्ये होतं. किण्वनच्या मदतीने अल्कोहोल मध्ये किण्वन घडलं, अल्कोहोल मध्ये होईल. ग्लुकोजचं विघटन होत असताना पायरुव्हिक आम्लाचं विकराच्या मदतीने कसलं आम्ल? कार्बनी आम्लामध्ये. कार्बनी आम्लामध्ये म्हणजे ग्लुकोजचं विघटन होत असताना पायरुव्हिक आम्लाचं विकराच्या मदतीने कार्बनी आम्लामध्ये रूपांतर होईल. तसेच पायरुव्हिक आम्लाचंच म्हणजे दोन्ही बाजूला आपण वापरलं होतं पायरुव्हिक आम्ल, माहिती आहे ना? दोन्ही चार्टच्या दोन्ही बाजूला होतं. ते दोन्ही बाजूला होतं. पहिलं विधान काय वापरलं आपण? ग्लुकोजचे विघटन तयार झाले पायरुव्हिक आम्ल विकराच्या मदतीने कार्बनी आम्लामध्ये होईल. तसंच ग्लुकोजचे विघटन तयार झालेलं पायरुव्हिक आम्ल याचं डायरेक्ट रूपांतर कशामध्ये होईल? अल्कोहोल मध्ये होईल. मग हा होता ना किण्वनच्या मदतीने. मग यालाच काय म्हणतात? किण्वन. झालं का? एका पदार्थात दुसऱ्यामध्ये रूपांतर झालं का? पायरुव्हिक आम्लामध्ये कशामध्ये झालं? कार्बनी आम्लामध्ये. पुन्हा पायरुव्हिक आम्लाचं कशामध्ये झालं? अल्कोहोल मध्ये. म्हणजे एका पदार्थाचं दुसऱ्या पदार्थात रूपांतर झालंय ते कोणाच्या मदतीने? विकरांच्या किंवा सूक्ष्मजीवांच्या. तुम्ही दोन्ही पण वापरू शकता, दोन्ही पण वापरायचं परीक्षेत. विकरांच्या किंवा सूक्ष्मजीवांच्या वापरामुळे मदतीमुळे कार्बनी आम्लाचं असं किण्वन होतं. जो ग्लुकोजचं ग्लुकोज विघटन तयार झालेला पायरुव्हिक आम्ल त्याला कार्बनी आम्लामध्ये होईल, त्यानंतर किण्वन होऊन अल्कोहोल मध्ये होईल. तर याला किण्वन असे म्हटलं जातं. त्यामुळे त्याला किण्वन. ठीक आहे, पुढे आता बघा हे झाले 7 मध्ये. तर 3च राहिले आहेत. 3 सोपे आहेत अगदी. बघा काय आहे ते काळजीपूर्वक लक्ष द्या, समजेल लगेच. उच्च वनस्पती. असले वनस्पती आहेत उच्च वनस्पती म्हणजे जे जास्त वरती हाईटला जाऊ शकतात, जास्त हाईटला जाऊ शकतात. उच्च वनस्पती जास्त हायटेड असतात. ते प्राणी, सूक्ष्मजीव त्यांच्या भोवती ऑक्सिजन वायूंची पातळी कमी झाल्यास. बघा काय सांगितलेलं आहे. उच्च वनस्पती, प्राणी आणि काय सांगितलंय? सूक्ष्मजीव त्यांच्या भोवती म्हणजे त्यांच्या भोवतीचं जो वातावरण आहे तिथं जर ऑक्सिजनचं प्रमाण किंवा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास, तर ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास ते काय करतात? विनॉक्सी श्वसन करतात. काय करतात? विनॉक्सी श्वसन. काय केलं? विनॉक्सी श्वसन परीक्षेला विचारलं की उच्च वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव विनॉक्सी श्वसन करतात, काय कारण असेल असं विचारलं. म्हणजे हे तिन्ही काय आहेत? 1 2 हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा हे ऑक्सिशोषण करणारे आहेत. सगळे ऑक्सिशोषण करणारे आहेत. पण ते आता विनॉक्सिशोषण का करत आहेत? कारण काय असं विचारलं तर असा प्रश्न विचारला की उच्च वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे विनॉक्सिशोषण करत असताना अचानकपणे हे ऑक्सिशोषण करत असताना अचानकपणे विनॉक्सिशोषण का करतात? बरोबर, हे काय? ऑक्सिशोषण करणारे, ऑक्सिशोषण करणारे आहेत. कोण कोण? उच्च वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. हे काय आहेत? ऍक्च्युअली हे तिन्ही पण काय ऑक्सिशोषण करणारे आहेत, म्हणजे ऑक्सिजनच्या सानिध्यात राहणारे आहेत. पण परीक्षेला काय विचारतात तुम्हाला? उच्च वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे ऑक्सिशोषण करत असताना अचानकपणे विनॉक्सिशोषण का करतात? तर तुमचं त्याचं कारण काय आहे की उच्च वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव त्यांच्या भोवती ऑक्सिजन वायूंची पातळी कमी झाल्यास ते विनॉक्सिशोषण करतात. म्हणजे त्यांना तिथं ऑक्सिजनची गरज नसते आणि म्हणजेच काय तिथं ऑक्सिजनचं लेवलच कमी झाले वातावरणामध्ये आणि म्हणून त्यांना नाईलाजानं ऑक्सिशोषण करत असताना पण विनॉक्सिशोषण करू शकतात. म्हटल्यावर हे ऑलराऊंडर आहे. पण कोण? उच्च वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव. बरोबर, ऑक्सिशोषण करतात ते. पण जेव्हा वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाणच कमी झालं मग ऑक्सिशोषण करणार कुठून? मग ते काय करतात? विनॉक्सिशोषण. जगायला तरी पाहिजे, काहीतरी करून जगणं गरजेचं आहे.
आणि ते विनॉक्स शोषण करतात. म्हणजेच ऑक्सिशोषण सजीव हे करत असतात. म्हणजेच काय, ऑक्सिशोषण सजीव हे करत असतात म्हणल्यावर ते दोन्हीकडे राहू शकतात. ऑक्सिजनच्या सानिध्यात पण राहू शकतात, ऑक्सिजनच्या सानिध्यात न पण राहू शकतात, तरी पण जगू शकतात. म्हणजेच हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या. म्हणजेच ते काय करतात, विनॉक्सिशोषण करतात. म्हणजेच ते काय करतात, विनॉक्सिशोषण करू शकतात. विनॉक्सिशोषण काय करू शकतात. तरी हे तुम्ही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. समजलंय, विनॉक्सिशोषण ते काय करू शकतात. म्हणजे या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. ठीक आहे. आजचा व्हिडिओ पण सोपा होता. काय अवघड स्टेप फॉरवर्ड सगळे हे कुठलं असं कन्फ्युजन नाही, म्हणजे असं कुठलं काय तयार होत असं काही नाही. ठीक आहे. म्हणजे हा ऊर्जा निर्मिती विनॉक्सिशोषणाची आहे. हे सगळं ऊर्जा निर्मितीसाठी चल आहे. पहिले ऑक्सिजन बघितलं, आता विनॉक्सिशोषण आपण बघत आहे. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकतात, राहू शकत नाही, काही राहू शकतात. म्हणजे आपण त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे सानिध्य आपल्याला लागतं. अनेक जीवाणू त्याला अपवाद आहेत, ते राहू शकत नाही. माशा सजीव ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्सिशोषण करतात. म्हणजे काहीतरी केलं पाहिजे ऊर्जा निर्मितीसाठी, म्हणजे हे विनॉक्सिशोषण करायला सुरुवात करतात. दोन आहेत विनॉक्सिशोषणाचे टप्पे, एक ग्लुकोजचं विघटन, दुसरा आहे किण्वन. ग्लुकोजचं विघटन अपूर्ण झालं तर ऊर्जा कमी मिळते. त्यानंतर ग्लुकोजचं विघटन होत असताना पहिला पायरुव्हिक आम्लामध्ये रूपांतर होईल आणि पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर कार्बनिक आम्लामध्ये होईल. कधी, विकरांच्या मदतीने. तसेच पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर विकराच्या मदतीने अल्कोहोलमध्ये होईल. मग ती प्रक्रिया कुठल्या, किण्वनच्या मदतीने. मग प्रक्रियेला किण्वन असं म्हटलेलं आहे, पुढे सांगितलंच त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर उच्च वनस्पती असू दे, प्राणी असू दे, सूक्ष्मजीव असू दे, ते काय करतात, विनॉक्सिशोषण करू शकतात. कधी, जेव्हा त्यांच्या अवतीभोवती किंवा वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अतिशय कमी झालं किंवा ऑक्सिजनची पातळी कमी झाली, ते काय करतात, विनॉक्सिशोषण करतात. म्हटल्यावर हे प्राणी, हे सजीव ऑक्सिशोषण असून पण विनॉक्सिशोषण करू शकतात. म्हटल्यावर दोन्ही ऑलराऊंडर आहेत, मल्टी टॅलेंटेड आहेत, ते दोन्ही पण करू शकतात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आता अवघड शब्द कुठला नाही. विनॉक्सिशोषण तुम्हाला सांगितलं, ऑक्सिजन तिथं नसतं, सानिध्यात ऑक्सिजन नसेल. ठीक आहे. जीवाणू तुम्हाला माहिती आहे. विनॉक्सिशोषण तुम्हाला सांगितलं. ग्लुकोजचं विघटन म्हणजे काय, ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण. बरोबर. अपूर्ण विघटन झाल्यावर आपल्याला कमी ऊर्जा मिळते. विकर तुम्हाला सांगितलेले, विकर काय करतात, पेशी शोषणात मदत करत असतात. विकर काय करत असतात, पेशी शोषणात मदत करत असतात किंवा ते अभिक्रियेचा वेग वाढवतात. अल्कोहोल तुम्हाला माहितीच आहे. पायरुव्हिक आम्लाचं किण्वन केल्यावर अल्कोहोल तयार झालेला आहे. कार्बनिक आम्लाचा अर्थ सांगितलेला आहे. कार्बनिक आम्ल म्हणजे सेंद्रिय आम्ल, म्हणजे तुमचा लॅक्टिक आम्ल जे दह्यामध्ये असतं किंवा आपल्या मसल्समध्ये पण, स्नायूमध्ये पण ते लॅक्टिक आम्ल असतं. ठीक आहे. हे उच्च वनस्पती, ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. परीक्षेला या पॉइंटवर प्रश्न काही चार्ट तरी महत्त्वाचा आहे. एखादा चार्टच जास्त विचारतात, चार्टवरच जास्त भर असतो. दुसरा प्रश्न असं विचारला जाईल, किण्वन म्हणजे काय विचारला जाईल. आणि आता तपासून येईल, ऑक्सिशोषण करणारे उच्च वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे विनॉक्सिशोषण का करतात, एका शब्दात उत्तर आहे, एका ओळीमध्ये उत्तर आहे. का, कारण यांच्या अवतीभोवती वातावरणामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाली, तेव्हाच ते विनॉक्सिशोषण करतात. आणि जेव्हा ऑक्सिजन जास्त प्रमाणात आहे तेव्हा ते काही करू शकत नाही किंवा ते करतच नाही, कारण ऑक्सिजनच जास्त आहे, मिळालेला आहे. नसेल तेव्हा ते विनॉक्सिशोषण करायला बघतात. म्हणजे ऑक्सिशोषण असणारे विनॉक्सिशोषण पण करू शकतात. ठीक आहे. ग्लुकोज कुठून आला, ग्लुकोज हा कर्बोदकेपासून आलेला आहे. कर्बोदके स्निग्ध पदार्थ, प्रथिने हे महत्त्वाचे आहेत आपल्या शरीरासाठी. कर्बोदके अतिशय महत्त्वाच्या ऊर्जेसाठी. ठीक आहे. तर हा भाग इथपर्यंत होता ऑक्सिशोषणाचा आणि विनॉक्सिशोषणाचा. असा आपल्याला अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा 100% नाही 200% याच्यावर प्रश्न असणार आहे. ऑक्सिशोषण आणि विनॉक्सिशोषणावर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. ठीक आहे. तुम्हाला काय शंका, एका शब्दामध्ये कुठली शंका असेल, या पॉईंटमध्ये असेल, कुठला पॉईंट काय असेल तर विचारायचं. ठीक आहे. थँक्यू.